नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील एक महत्वाचा भाग पाहणार आहोत, दशांश अपूर्णांकाचा भागाकार. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार, आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज शिकलोय, वजाबाकी शिकलोय, गुणाकार शिकलोय आणि आता आपला आजचा भाग आहे भागाकार. भागाकार ज्या वेळेस येतो तर त्यावेळेस दशांश अपूर्णांकाचा भागाकार मांडत असताना या ठिकाणी बघितलेलं आपण की या सर्व दिलेल्या दोन्ही संख्या काय राहतात, दशांश चिन्हाच्या स्वरूपात म्हणजेच अपूर्णांकात राहतात. आता या संख्यांना आपल्याला काय करायचं आहे, भागाकार द्यायचा आहे. 1.6 भागिले 0.4 या संख्येचा आपल्याला भागाकार करायचा आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, याला एक अंश आणि छेद या प्रमाणात मांडून घेणार आहोत. 1.6 0.4 अशा पद्धतीने मांडल्यानंतर भागाकारामध्ये आपल्याला एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे की या दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्या आणि या दशांश चिन्हानंतर येणाऱ्या संख्या, दशांश चिन्हानंतर येणारी संख्या या ठिकाणी 1 म्हणजे 6 आहे, म्हणजे दशांश चिन्हानंतर एक संख्या आलेली आहे, दशांश चिन्हानंतर एक संख्या आलेली आहे. भागाकारामध्ये सोपं आणि सरळ गणित सोडवायचं असेल तर काय करायचं, या दशांश चिन्हानंतर उजवीकडे किती संख्या आहे, या दशांश चिन्हानंतर उजवीकडे किती संख्या आहे, अंशामध्ये दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे, छेदामध्ये दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे. तर हा जर पूर्णांक काढायचा, दशांश चिन्ह काढायचं असेल तर काय करायचं, सोपी ट्रिक याला, दशांश चिन्हाच्या नंतर अंशामध्ये आणि छेदामध्ये, दशांश चिन्हाच्या नंतर अंशामध्ये आणि छेदामध्ये संख्या मोजायची आहे. आता या ठिकाणी 1.6 आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे, म्हणून दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे म्हणून आपण काय करणार आहोत, तो शून्य खाली वाढवणार आहोत. या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 4 ही एक संख्या होती, मग या एक संख्येचा एक शून्य आपण वर वाढवणार आहोत, म्हणजेच 1.160 भागिले 40 अशा पद्धतीने आपल्या संख्या. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, आता दशांश चिन्हानंतर एक संख्या होती म्हणून त्याचा शून्य खाली वाढवला, या दशांश चिन्हानंतर एक संख्या होती म्हणून त्याचा शून्य वर वाढवला, म्हणजे दशांश चिन्हानंतर अंशामध्ये ज्या संख्या होत्या त्याचा शून्य खाली वाढवला, छेदामध्ये दशांश चिन्हानंतर ज्या संख्या होत्या त्याचा शून्य वर वाढवला. या ठिकाणी दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या असल्या तेवढे शून्य छेदामध्ये असेल तर अंशात द्यायचे, अंशामध्ये दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या असेल तेवढे छेदात वाढवायचे. आता या ठिकाणी आपली संख्या झाली 160 भागिले 4. या ठिकाणी शून्य, वरचा शून्य आणि खालचा शून्य काय झाला, कट झाला. आता 4 ने आपल्याला 16 ला भाग द्यायचा आहे. 4 1 4, 4 चोक 16, आपलं उत्तर आलं 4. अशा पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाचा भागाकार एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवता येतो. या ठिकाणी आता आपण अजून दुसरं उदाहरण बघणार आहोत. या ठिकाणी दुसरं उदाहरण घेतलेलं आपण 0.015 भागिले 0.3. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, या पहिल्या संख्येमध्ये पूर्णांक आपल्या दशांश चिन्हानंतर 3 अंक आलेले आहेत आणि या दशांश चिन्हानंतर या ठिकाणी 1 अंक आलेला आहे. आता याला आपण अंश आणि छेद या रूपामध्ये मांडून घेऊ. 0.015 भागिले 0.3. आता या ठिकाणी आपण एक सोपी ट्रिक वापरलेली आहे. दशांश चिन्हानंतर असलेल्या संख्या, दशांश चिन्हानंतर असलेल्या संख्या, दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या असतील अंशामध्ये त्याचे शून्य छेदात वाढवायचे, छेदामध्ये दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या असतील त्याचे शून्य आपल्याला अंशात वाढवायचे आहे. म्हणून आता आपण या ठिकाणी दशांश चिन्हाच्या नंतर या ठिकाणी 3 संख्या आहे आणि दशांश चिन्हाच्या नंतर या ठिकाणी एक संख्या आहे, म्हणजे छेदामध्ये 1 आणि अंशामध्ये 3 संख्या आहे. आता ज्यावेळेस आपण शून्य वाढवतो त्यावेळेस हा जो दशांश चिन्ह आहे हा निघून जातो, म्हणजे ती संख्या होईल 15150. कशी आली, खाली दशांश चिन्हानंतर 3 आहे म्हणजे एक संख्या आहे, बरोबर. तर ह्या एक संख्येचा, दशांश चिन्हानंतर एक संख्येचा शून्य आपण वरच्या संख्येत दिला, संख्या झाली 150, कारण ह्या शून्यानंतर 0.15 होतं तर हे शून्य निघून गेला. आता वर दशांश चिन्हानंतर 3 संख्या होत्या, मग या 3 संख्या होत्या म्हणून या 3 संख्येचे 3 शून्य आपल्याला खाली द्यायचे आहे. खाली जर दिले तर त्या ठिकाणी काय होईल, संख्या होईल आपली
300. लक्षात ठेवायचे दशांश चिन्हानंतर जितक्या संख्या असतील तेवढे शून्य अंशामध्ये असतील ते छेदात वाढवायचे आहे आणि छेदातील दशांश चिन्हानंतर संख्या जेवढ्या असतील तेवढे शून्य अंशात वाढवायचे आहे. आता या ठिकाणी आपली संख्या झाली 150, खाली आली 3000. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, भागाकार म्हणजे भाग द्यायचा आहे. शून्य कटला. आता या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा आहे परत. 15 एक 15, 15 दोन्ही 30 आणि हा राहिलेला शून्य जसाचा तसा. आता या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आपलं 1/20. अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, 0.4 0.4 भागिले 0.04 0.04 अशा पद्धतीने घेतलेलं आहे. आता आपल्याला पहिले दशांश चिन्ह काढायचं आहे, म्हणून आपण आता या ठिकाणी काय करणार आहोत, या ठिकाणी ठीक, या ठिकाणी 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.4 भागिले 0.04 गुणिले 0.04 या ठिकाणी मांडलेले आहेत. आता वरच्या संख्येमध्ये वरच्या अंशामध्ये आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, संख्या लिहून घेऊ. 4 गुणिले 4 गुणिले 4 भागिले 4 गुणिले 4 या अशा संख्या लिहून घेतल्या. आता अंशामध्ये या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर एक संख्या, या दशांश चिन्हानंतर एक संख्या, या दशांश चिन्हानंतर एक संख्या अशा झाल्या एकूण 3 संख्या. म्हणून खाली 3 शून्य वाढून देणार आहोत. अंशातला दशांश चिन्ह काढायचं असेल तर छेदामध्ये शून्य वाढवायचे, छेदातले दशांश चिन्ह काढायचं असल्यानंतर अंशात शून्य वाढवायचे. एक सोपी प्रक्रिया इथं. या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 2 संख्या, दशांश चिन्हानंतर 2 संख्या म्हणजे वर आपल्याला 4 शून्य वाढवावं लागेल. या ठिकाणी आता काय केलेले आता आपण वर 4 शून्य वाढवले, खाली 3 शून्य वाढवले. आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, वरचे 3 शून्य कट झाले, खालचे 3 शून्य कट झाले. आता या ठिकाणी 4 आणि या 4ला भाग देणार आहोत. 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4. फक्त राहिलेली संख्या कोणती आहे आपली, फक्त 40. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी काढायला. दशांश पूर्णांकाच्या भागाकारामध्ये अशा पद्धतीचं एक उदाहरण आहे, अजून आपण ते पण बघणार आहोत. आता या ठिकाणी संख्या दिलेली आपल्या 0.024 गुणिले 0.125 0.08 गुणिले 0.025. आता आपल्याला काय करायचंय, या संख्यांचे अगोदर दशांश चिन्ह काढून घ्यायचे. दशांश चिन्ह काढायचे आहे तर मग आपल्याला काय करावे लागेल, सोपी पद्धत. दशांश चिन्हानंतर किती अंक या ठिकाणी 3, या ठिकाणी किती अंक आहे 3, या ठिकाणी किती अंक आहे 2, या ठिकाणी किती अंक आहे 3. आता आपण या ठिकाणी फक्त संख्या लिहून घेणार आहोत उदाहरणामध्ये. तर या ठिकाणी संख्या येईल 24 गुणिले या ठिकाणची संख्या येईल 125 भागिले या ठिकाणची संख्या येईल 8 गुणिले या ठिकाणची संख्या येईल 25. आता अंशामध्ये या ठिकाणच्या 3 संख्या आणि या ठिकाणच्या 3 संख्या, दशांश चिन्हाच्या नंतर 3 संख्या, दशांश चिन्हाच्या नंतर 3 संख्या असे आपण खाली म्हणजे वरचा दशांश चिन्ह काढण्यासाठी छेदात शून्य देत असतो, म्हणून खाली देणार आहोत आपण 6 शून्य. 3 4 5 6. ज्याप्रमाणे आपण वरच्या अंशामधला दशांश चिन्ह काढण्यासाठी खाली शून्य वाढवले, तसेच छेदामधील दशांश चिन्ह काढण्यासाठी आपल्याला वर अंशामध्ये शून्य वाढवावे लागतील. म्हणून या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 2 संख्या, दशांश चिन्हानंतर 3 संख्या म्हणजे 5. तर वर 5 शून्य वाढवणार आहोत आपण, 1 2 3 4 आणि 5. आता आपण या ठिकाणी करणार आहोत भागाकार. भागाकारामध्ये वरचा शून्य खालचा शून्य काटला, 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 त्यानंतर वरचा शून्य आणि खालचा शून्य काटला. आता इथपर्यंत झाल्यानंतर वर शून्यने म्हणून आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी भागाकार करणार आहोत. आता 125चा पाढा आपल्याला येत असेल तर 125 1 125, 125 दुने 250 म्हणजे 250. या ठिकाणी 8 आणि 24 ला भाग देऊ. 8 1 8
8 त्रिक 24, म्हणजेच आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 3/2. 3/2 जर उदाहरण या ठिकाणी उत्तर आलेलं असेल तर या ठिकाणी हे उत्तर आपल्याला अशा पद्धतीने मांडता येतं, किंवा याला जर दशांश अपूर्णांक रूपांतर करायचं असेल तर 2 आणि 3ला भाग द्या, 2 एक 2, उरला 1 पॉइंट दिला, झाले 10, 2 पंचे 10. अशा पद्धतीने 1.5 हे उत्तर देखील आपल्याला लिहिता येतं.